मतदारसंघाच्या दौऱ्यावर असल्यामुळे तुमच्याशी काय बोलू शकलो नाही. पण गेले 2 दिवस ब्रेकिंगला मीच होतो. हे काहीतरी अखिल भारतीय चित्रपट मंडळाची निवडणूक चालू आहे आणि त्याच्यामध्ये कोणतरी विद्वान असं म्हणाले की माझा सहभाग त्याच्यामध्ये होता, माझा ओएसडी काहीतरी तिथं होता. मला असं वाटलं की तो विषय खरं काल संपलेला आहे. पण माझ्या दृष्टीने मी एवढंच सांगतो की मी निवडणुकीला सामोरं जात असताना स्वतः मैदानात उतरतो. माझ्या ओएसडीला PS ला कोणाला असं पाठवत नाही. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की या क्षेत्रामध्ये गेली मी 20 वर्ष काम करतो. त्याच्यामुळे अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मी विश्वस्त आहे. तिथं प्रशांत दामले तुम्हाला सांगू शकतात, अनेक कलाकार सांगू शकतात. त्याच्यामुळं त्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काही संबंध नव्हता, नाही. आणि जर संबंध ठेवायचा झाला तर बहुतेक काहीतरी 29 तारखेपर्यंत फॉर्म मागे जायची काहीतरी मुदत आहे, तुमच्याच चॅनलमधनं मी ऐकलेलं आहे. आणि तसं जर सहभाग घ्यायचा झाला तर 2 तारखेपासून मी कोणाच्या बाजूनं राहायचं हा देखील मी सहभाग घेऊ शकतो, पण मला त्या निवडणुकीमध्येच पडायचं नाही. खरं तर विधान परिषदेच्या जागा कोणाला सुटतील ह्या ब्रेकिंग व्हायला पाहिजे होत्या. पण अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या 3,500च्या कोर्टानं लावलेल्या 3 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये किती लोकांना इंटरेस्ट आहे हे काल मला कळलं. आणि माझ्याबद्दल देखील किती लोकांना इंटरेस्ट आहे हे देखील मला कळलं. फक्त मला राजकीय माझ्या सहकार्यांना एकच विनंती करायची आहे की काही गोष्टीची खात्री केली पाहिजे. आपण जेव्हा राजकारणामध्ये काम करतो तेव्हा एखाद्या व्यक्तीवर चिखलफेक करण्याच्या अगोदर त्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. फॉर्म जो भरला गेला होता त्याच्यामध्ये उदय सामंतचं नाव होतं का, उदय सामंत तिथं होता का, ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना 6 वर्षापूर्वी माझ्या ओएसडीनं मदत केलेली आहे. म्हणजे मला त्याच्यावर काही बोलायचंच नाही. माझ्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे. पण एखाद्या गोष्टीचा कशा पद्धतीनं राजकीय डाव काही लोक खेळू शकतात आणि मी फुरसतीनं कधीतरी विधान परिषदेची निवडणूक संपल्यानंतर याच्या मागचे करते धरते कोण आहेत हे देखील मी पत्रकारांना सांगणार आहे. परंतु मला त्या चित्रपट महामंडळाच्या काही निवडणुकीमध्ये काही पडायचं नाही, कारण तेवढाच काय व्याप आमचा छोटा याच्यातला भाग नाही. आणि म्हणून मी तुम्हाला ती पहिली गोष्ट सांगितली की 3 वर्षापूर्वीच्या फॉर्म भरलेल्या उमेदवारांची ती निवडणूक आहे. 3,500 मतापैकी जवळजवळ 750 मतं ही मयत आहेत. म्हणजे जवळजवळ ही निवडणूक 2800 मतातली आहे. मी स्वतः 3,56,000 मतातनं निवडून येतो. त्याच्यामुळे या निवडणुकीचा माझा काही संबंध नाही. बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. आणि राजकीय लोकांना मला एक सल्ला नाही पण विनंती करायची आहे की पूर्ण खात्री केली पाहिजे. कोण तरी सांगतो काहीतरी म्हणून त्याच्यामध्ये आपण जाऊन ज्या काही टोकाच्या भूमिका घेतो आणि फार मोठं त्याच्यामधनं उदय सामंतची बदनामी करून मला काहीतरी फारच साध्य झालंय अशा आविर्भावात जे काही लोक फिरतात राजकीय, त्यांना मला एक सूचनावाचा सल्ला द्यायचा आहे की पहिलं आपण ह्याचं सभासद झालं पाहिजे. आपण यांच्यासाठी काय करतोय हे आपण ठरवून घेतलं पाहिजे. म्हणून मी सांगितलं या सगळ्या संस्थांशी मी निगडीत आहे. आणि सगळ्या संस्थांशी निगडीत असताना अजून एक तुम्हाला जी माहिती नसेल ते पण सांगतो की अखिल भारतीय नाट्य परिषदेचे मुख्य विश्वस्त हे शरद पवार साहेब आहेत आणि मी त्याच्यामध्ये विश्वस्त आहे. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांचा पक्ष वेगळा आहे, माझा पक्ष वेगळा आहे. तरी देखील त्या संस्थेमध्ये कधीही आम्ही राजकारण आणलं नाही. राजकारण आम्ही मैदानातलं करतो, ओएसडीला पाठवून कधी करत नाही. याची काही लोकांनी नोंद घ्यावी. आणि माझ्यासाठी हा विषय 100% संपलेला आहे. काय कोण बोललं म्हणून कोणावर अब्दुल नुकसानचा दावा करायचा? माझ्यासाठी विषयच संपला. तो जे बोलले त्यांना देखील 6 वर्षापूर्वी माझ्या ओएसडीनं मदत केली एवढीच मला सांगायचं. मी एकदा सांगू का, मला असं वाटतं की जवळच्या लोकांना निवडून आणणं, लांबच्या लोकांना निवडून आणणं याच्यावर चित्रपट महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत मेघराज भोसले यांनी खुलासा केलेला आहे. काल माझे सहकारी सुशांत शेलारनी खुलासा केलेला आहे. आणि ज्यासाठी रान उठवलं गेलं तो मला असं वाटतं काल विषय संपला ना. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा फार मोठा जो जागतिक स्तरावरचा विषय गेले 2 दिवस चालूच होता आणि काही लोक बोलत होते तो माझ्या दृष्टीनं संपलेला आहे. आणि माझा त्या निवडणुकीशी काडीमात्र संबंध नाही. माझा संबंध हा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आहे. मी समन्वय समितीचा सदस्य आहे. त्या बाबतीत मला विचार. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने
क्षितिज ठाकूर यांची भेट रवींद्र फाटकांनी घेतलेली आहे. बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा शिवसेनेला मिळतं आणि ठाण्याच्या जागेसंदर्भातलं नेमकं गणित काय म्हणतात? आणि आपल्याच माध्यमातून सकाळी म्हणजे मी असेल पाटील साहेबांनी असेल आम्ही बघितलं की वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व आहे, आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही. मग क्षितिजचे असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेने जर रवी फाटकाने जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना. तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे मी आता जे बघितलं आज सकाळी त्याच्यामध्ये असं म्हटलं की बहुजन विकास आघाडी काहीतरी शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे. हे आमच्या दृष्टीचे फार मोठे विषय आहे आणि याच्यावर सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबच बोलू शकतात. माननीय शिंदे साहेबांनी भेट घेतल्याची तुम्हाला जसं कळतंय तसं चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कळतं. त्याच्यामुळे मी आणि गुलाबराव पाटील साहेबांची चर्चा करू आणि मग त्याचा खुलासा करू. तुम्हाला जे कळलं ते तुम्ही स्क्रीनवर दाखवलं, तुमच्याकडनं आम्हाला पण तुम्हाला कोणी सांगितलं की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिंदे साहेब तिथे गेले होते? कांद्याचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या ह्याला तुम्ही राजकीय तुम्ही असं नाही गेले का हाही प्रश्न आहे. ते म्हणून आम्ही असं म्हटलं की तुम्हाला ज्या सूत्रांकडनं कळलं ते तुम्ही स्क्रीनवर दाखवलं आणि तुमच्याकडनं आम्हाला दोघांना कळलं ते आता आम्ही कळलेल्या साहेबांना विचारू आणि त्यांच्याकडनं आम्हाला काय कळलं की आम्ही तुम्हाला सांगू. लोकशाही मराठीने एक बातमी केली आहे. ठाण्यातील 193 एकर वनजमीन जी आहे ती खासगी कंपनीकडे गेली आणि या वनजमिनीच्या हस्तांतरासाठी आता 2,800 कोटींचा TDR द्यावा लागणार आहे. आधी ह्याच्यातलं मी एक तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की असं एवढ्या मोठ्या एकर जमिनीचा TDR BDR हे सगळं कॅल्क्युलेशन करूनच होतं. आता मध्ये मला असं वाटतं की आमचे युबीटीतले एक आमदार आहेत विधान परिषदेचे, त्यांनी ते ऑरिक सिटीच्या संदर्भात जे टेंडर झालं ते सोशल मीडियावर टाकलं. ते 1200 कोटीचं टेंडर होतं. कसं आहे की काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे. त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली रोख कोणाकडे होता? उद्योग विभागाकडे होता. पण तसं ते नाही आहे. ऑरिक ही वेगळी सिस्टीम आहे. त्याच्यावर केंद्राची कमिटी आहे आणि केंद्राची कमिटी कायद्यानुसार आणि त्यांचे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील त्याच्यानुसार ते टेंडर देत असतं. पण हल्ली उठसूट कदाचित आमच्या नावाची ब्रेकिंग आम्हाला कदाचित झाली जास्त TRP मिळत असेल म्हणून त्यांनी पण सोशल मीडियावर सांगून टाकलं 1200 कोटीमध्ये भ्रष्टाचार झाला. असं काहीच झालं नाही. तसाच हा मुद्दा आहे की ठाण्याची जमीन ज्या पद्धतीनं दिली गेली असेल कायद्याचं नियमाचं सगळं पालन करूनच दिली गेली. बोलतील ना कांद्याचा भाव माझ्यापेक्षा बोला ना काय कांदा उत्पादक शेतकऱ्याकरता नाफेड करणं खरेदी करायला याच्याकरता सरकारचा प्रयत्न आहे आणि उद्याच्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बैठक दिल्लीमध्ये कांद्याकरता आणि ऊसाकरता आहे. त्यामुळे उद्या काहीतरी होईल याच्याकरता हे सगळे आंदोलन चालू आहे. निश्चितपणाने उद्या याच्यावर मार्ग निघेल. त्याच्याकरता उद्या बैठक आहे. जळगाव मधली जागा आहे विधान परिषदेसाठी, या संदर्भात आपली बैठक झाली होती जळगावमध्ये. काय नेमका तोडगा निघाला? त्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतं. शिवसेना आग्रही आहेच, पण जे आता वर्षी मंडळी निर्णय घेईल त्या माध्यमातून आम्ही काम करू. कार्यकर्त्यांच्या भावना जर आग्रही असेल तर इतर पक्षांमध्ये फाईट होईल की काय होईल हा विषय नंतरचा आहे. पहिलं आता तिघं नेते मंडळी बसून निर्णय घेतील. जिल्ह्यातलं जे वर्चस्व आहे हे शिवसेनेचं भाजपच्याच बरोबरीचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण ही जागा मागतो. जागा मागणं हे काही चुकीचं नाही आहे. जागा मागणं हा आमचा हक्क आहे, पण हक्क जतवणं म्हणजेच आपण काहीतरी वेगळं काम करतो असं नाही आहे. शेवटी वरच्या स्तरावर जे निर्णय होतात ते आम्ही मान्य करणारे लोक. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठक होती. यापूर्वी पाटील नेमका
नाही, याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की समन्वय समितीमध्ये आमच्या जे काही ठरलंय ते पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचावं आणि त्या पद्धतीनं महायुतीतल्या सगळे लोकप्रतिनिधी असतील यांना कशा पद्धतीनं वेगवेगळ्या स्तरावर न्याय द्यावा हे जे काही आमची चर्चा झालेली आहे त्या चर्चेचा परिपाक म्हणून या मंत्र्यांच्या बैठक आहे आणि त्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये जे समन्वय समितीमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार, देवेंद्रजींच्या निर्देशानुसार आणि सुनेत्रा बहिणींच्या निर्देशानुसार जे आम्हाला समितीमध्ये सांगितलेलं आहे ते आम्ही त्यांना सांगणार. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से डीजल पेट्रोल के दाम बढ़ रहे हैं, आज सीएनजी का भी